नमस्कार. पावसाळा म्हटलं की भजी आणि चहा आवडीचे पदार्थ. म्हणून म्हटलं आज बटाटा भजीचा बेत करावा. पण नेमके आजच बटाटे संपले होते. आई म्हटली कांदे आहेत, कांद्याची भजी कर. मग मी पण माझं डोकं लावलं. आज कांद्याची भजी नाही, आज कांद्याचे ऑनियन रिंग. त्यासाठी एका पातेल्यात बेसनाचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये 2 चमचे काश्मीरी मिर्च, मी इथे आमची घरची बनवलेली चटणी तिचे 2 चमचे टाकले. भजी तिखट हवी असतील तर तुम्ही याच्यामध्ये चटणीचे प्रमाण वाढवू शकता. मला तिखट कमी आवडते म्हणून मी याच्यामध्ये 2 चमचे चटणी टाकलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार सोडा टाकायचा व काही प्रमाणात हळद टाकायची. सोड्यामुळे भजी कुरकुरीत होतात. त्यानंतर यामध्ये 2 चमचे धने जिरे पावडर टाकून चवीनुसार मीठ टाकावे. अशा प्रकारे सर्व मसाले टाकल्यानंतर गरजेनुसार त्यात पाणी टाकायचं आणि गर 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 फिरून मिश्रण एकजीव करून घ्यायचं. पिठाच्या गाठी होऊ नयेत म्हणून मिश्रण छान हाताने एकजीव करून घ्यायचं. ओवा पचनाला चांगला असतो. आता ही भजी खाणार ती पचली पाहिजेत की नाही, म्हणून त्यात थोडा ओवा टाकायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी पित्ताचा त्रास होत नाही. अशा प्रकारे पेस्ट तयार झाली तर मग कांदा घ्यायचा, तो कापायचा, त्याचे बारीक बारीक स्लायसेस करून त्यातून रिंग्स वेगळ्या काढून घ्यायच्या. गोल गोल रिंग्स वेगळ्या झाल्या की मग आपला कांदा तयार झाला. त्या बेसनाच्या पिठात टाकून त्याला तळायला. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये हे बेसनाच्या पिठात बुडवलेले कांद्याचे रिंग्स तेलामध्ये टाकून द्यायचे. अशा प्रकारे छान फ्राय झाल्यानंतर सर्व भजी तेलातून बाहेर काढून घ्यावीत. आता उरलेले सर्व ऑनियन रिंग्स पॅन मध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून दिले. आता ह्या उरलेल्या बॅटरचं काय करायचं, तर डोक्यात विचार आला. सकाळी उरलेली एक चपाती होती, ती चपाती त्याच्यामध्ये छान बुडवून घेतली. सर्व बॅटर चपातीला एकजीव करून घेतले आणि त्या चपातीला फ्राय करण्याचा विचार केला. चपातीचा हा केलेला प्रयोग माझ्यासाठी नवीनच होता. उरलेली भजी फ्राय झाल्यानंतर बाजूला काढून घेतली. पॅन मध्ये तेल टाकून ते छान पसरवून घेतले. बॅटर लावलेली चपाती पॅन मध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून दिली. चपातीला दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे. अशा प्रकारे आपली मसाला चपाती आणि ऑनियन रिंग्स दोन्ही पदार्थ खाण्यासाठी तयार आहेत. या मंडळी सगळ्यांनी या नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या आणि पावसाळा एन्जॉय करा. जाता जाता तेवढं चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का.